शेतकरी बांधवांनो, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी प्रसारित केलेली ही 15-006 व्हॅरायटी आहे. तर बियाणे अधिकारी थोरवे साहेब आहेत. तर ह्या व्हॅरायटीची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि ही जात कशी ओळखायची त्या संदर्भात डिटेल जी आहे ते साहेब माहिती देतील. ह्याचे पॅरेंट कोणते आहेत, मेल पॅरेंट कोणते आहेत, फिमेल पॅरेंट कोणते आहेत आणि कशा पद्धतीने ह्याची लागवड त्या संदर्भात साहेब जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. साहेब, काय सांगाल ह्या व्हॅरायटीच्या बाबतीत? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर थोरवे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी ऊस बेणे विक्रिया अधिकारी तथा प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून गेली 5 वर्षे काम पाहत आहे. आता हे फुले ऊस 15-006 हे नवीन वाण ह्या 2024 मध्ये प्रसारित करण्यात आलेले आहे कृषी विद्यापीठ राहुरी यांनी. आता ह्या ऊसाची जातीचं जे संकर पाहिला तर फुले 265 आणि को 94-012 या 2 संकरातून हे वाण तयार झालेला आहे. आता हा वाण जर आपण पाहिला तर ह्याची जो रंग हा काळपट आहे. त्यानंतर ह्याचा जे डोळा पाहिला तर अतिशय लहान डोळा आहे. त्यानंतर आपण जर पानं जर त्याची पाहिली ती हिरवीगार पानं, रुंद पानं आपल्याला दिसून येतील आणि शेंड्याकडे गेल्यानंतर ती थोडीशी झुकताना आपल्याला दिसून येतात. ही ओळखायची ह्याची खूण आहे. आता अजून दुसरी ओळखायची खूण म्हणजे ही जे ऊस जर पाहिले तुम्ही तर ह्याची एक समान ऊस तुम्हाला पाहायला दिसून येतात की जे बाकीच्या वाणांमध्ये असे दिसून येत नाही. तशाच पद्धतीने टिपरीची जी लांबी ती सुद्धा एकसारखी आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण हे वाण निश्चितपणे शेतकरी बांधवांना लागवडीसाठी तिन्ही हंगामासाठी हे वाण प्रसारित केलेले. सुरू हंगाम जानेवारी-फेब्रुवारी, त्यानंतर पूर्व हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि आडसाली ही जुलै-ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकता. सरासरी ह्या व्हरायटीचं उत्पादन आहे 60 ते 80 टन प्रति एकराचे तुम्हाला उत्पादन निश्चितपणे मिळू शकतं. त्यानंतर ह्याच्या पानांवरती आपल्याला कुठेही कूस आपल्याला ही दिसून येत नाही. दुसरे वाण जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कूस दिसून येते, परंतु या वाणाला कुठेही कूस नाही आणि ही रुंद अशी ही सगळी पानं आपल्याला दिसून येतील. ओके, पानं जे आहेत ते लांब आहेत. दुसरा विषय सर, ह्याचा ड्यूलॅप आणि ह्याचं जे काही ॲरिकल त्या बाबतीत काय सांगाल आणि लिपशीटच्या बाबतीत काय सांगाल? आता हे एवढं मला हे नाही करता येणार. ड्यूलॅप म्हणतो आणि हा जो आहे हा याला इथं कान असा असतो, ह्या अशा पद्धतीचे त्याला कान येत राहतात. आणि हा जो ड्यूलॅप आहे एकदम रेडिश असेल की त्याच्यामध्ये आपण वरळतो, पण हे एकदम पूर्ण रेडिश नाही, फेंट आहे. ही याची एक ओळखायची खूण राहील. आणि हा वाडा असा हिरवागार आहे, फक्त टोकाला गेला की तो थोडासा झुकलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर सर. आता ह्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या किती प्राप्त होते आणि फुटवे जर कमी, समजा असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की फुटवे कमी आहेत, तर मॅनेजमेंट करताना म्हणजे लागवड करताना काय काळजी घ्यावी, टिपरी लागवड करताना आणि रोप लागवड करताना? शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो होय की आपण ऊसाचे गाळपला एक ऊस आपल्या शेतामध्ये किती असावे ते आपल्याला एकरी माहिती आहे की 40,000 ऊस तोडणी लायक पाहिजे. परंतु ते गाठत असताना आपल्याला फुटव्याचं नियोजन करणं फार महत्वाचं राहतं. सरासरी एका बेटामध्ये आपल्याला 6 ते 8 ऊस जर असेल आणि एकरी ऊसाची संख्या जर ही 4,000 ते 5,000 असेल तर निश्चितपणे आपलं उत्पादन हे मिनिमम 60 टनापासून ते तुम्हाला 90 टनापर्यंत गाठता येतं. फुटवे आपण जास्त घेतले म्हणजेच आपलं उत्पादन वाढेल हा कन्सेप्ट चुकीचा आहे. फुटवे मर्यादित पाहिजे आणि तो येणारे फुटवे गाळपला ऊसात जर आपल्याला कन्वर्ट करता आले तरच आपल्याला एकरी उत्पादन हे वाढतं. धन्यवाद.